रियांश पिहूला सगळे महाबळेश्वर फिरवून आणतो. तिला प्रत्येक ठिकाणी नेतो. दोघेही महाबळेश्वरमध्ये खूप एन्जॉय करतात. दोघांनाही दोघांचं प्रेम मिळालेलं होतं. दोघे खूप खुश होते. जास्त दिवस ते महाबळेश्वरमध्ये राहत नाहीत, कारण रियांच्या डोक्यामध्ये पुढचे काहीतरी प्लॅनिंग सुरू होते. त्यामुळे तो जास्त महाबळेश्वरमध्ये न राहता पिहूला लगेचच मुंबईला घेऊन जातो. ए आजी, भाई आला, शिव जोरात ओरडतो. रियांश आणि पिहू दोघेही महाबळेश्वरहून परत मुंबईला त्यांच्या घरी परत आलेले होते. दोघांच्याही चेहऱ्यावरती आता एक जबरदस्त स्माईल होती. दोघांचाही चेहरा फुललेला होता. रियांश आणि पिहू घरामध्ये येतात. सगळेजणच हॉलमध्ये बसलेले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद दिसून येत होते, कारण आज किती दिवसांचे सगळ्यांचे स्वप्न पूर्ण झालेले होते. घरातल्या सगळ्यांनाच वाटत होते की रियांश आणि पिहूने एकत्र यावे. दोघांनीही एकमेकांच्या मनातील प्रेम व्यक्त करावं. आधी रियांश कसा होता हे घरच्यांना माहीत होतं. रियांश बदलेल अशी आशा प्रत्येकालाच होती, आणि आज ते खरं झालेलं होतं. कसा झाला प्रवास? अविनाशराव विचारतात. खूप छान, पिहू एक छोटीशी स्माईल देत बोलते. आणि प्रपोज डेट कशी झाली? शिव विचारतो. शिवच्या बोलण्याने पिहू लाजू लागते आणि लाजून मान खाली घालते. आम्ही खूप दमलोय, चेंज करून येतो. रियांश विषय बदलण्यासाठी पटकन बोलतो. नाही भाई, आता मी तुम्हा दोघांनाही कुठे जाऊ देणार नाही. आम्ही आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि मगच रूममध्ये जावा. शिवचे बोलणे ऐकून रियांश रागाने शिवकडे बघतो. भाई, तू कितीही माझ्याकडे रागाने बघ, आता मी अजिबात तुला घाबरत नाही. तू मला सांग, कशी झाली प्रपोज डेट? तू मला कॉलवरती सुद्धा काही सांगितले नाहीस. ए वहिनी, तू सांग ना, भाईने तुला कसे प्रपोज केले? मलासुद्धा तुमची इंटरेस्टिंग प्रपोज स्टोरी ऐकायची आहे. भाईने काही चांगले प्लॅनिंग वगैरे केले होते की नाही? का आपले फक्त पिहू, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, असं फक्त बोलला? भाईने तुला कुठे बाहेर वगैरे घेऊन गेला होता की नाही? तसा भाई खूप बोरिंग आहे, मला खूप चांगलंच माहिती आहे. जाईल तिथे फक्त कामच करत असतो. नाही रे शिव, तुला आता काहीच माहिती नाही. जेव्हापासून आपली पिहू त्याच्या आयुष्यात आली आहे ना, तेव्हापासून जो तिच्या प्रेमामध्ये पडलेला आहे ना, तेव्हापासून त्याला काम दिसतच नाही. जाईल तिथे फक्त पिहूच त्याला दिसते. निलिमा बोलते. मॉम, आता तूसुद्धा बोलायला सुरू झालीस का? शिव काही कमी आहे का? अरे मग सांग ना, तू कसे केलेस पिहूला प्रपोज? आम्हालासुद्धा समजू दे ना, आमचा रियांश किती रोमॅन्टिक झालेला आहे ते. मॉम, रियांश थोडं चिडतच बोलतो. ए नीलू, काय गं त्या दोघांना तुम्ही चिडवत आहात? आपल्यासाठी ते दोघे एकत्र आले, दोघांनी एकमेकांच्या मनातले एकमेकांना सांगितले, हेच खूप महत्त्वाचे आहे. आता त्यांना फ्रेश होऊ दे. दमले असतील दोघेजण, परत निवांत तुम्ही या दोघांना चिडवत बसा. आई, जेव्हा तुम्ही आणि शिव बोलत असता ते चालतं, आणि आज मी बोलायला लागले तर लगेच गप्प बसा. अगं नीलू, चिडव, किती चिडवायचे तेवढे चिडव. पण आपली पोरं बिचारी महाबळेश्वरला जाऊन दमली असतील ना, रोमॅन्टिक काहीतरी झाले असेल की मग त्यांना आराम मिळू दे ना. आजीसुद्धा हसत बोलतात. आजींच्या बोलण्याने सगळेजणच हसू लागतात. रियांश व पिहू या दोघांना मात्र लाजून ते उभे होते. आवरा रे पोरांनो, फ्रेश होऊन या. आजींच्या बोलण्यावरून रियांश आणि पिहू दोघेही त्यांच्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी जातात. पिहू रूममध्ये जाते, तिची बॅग ठेवते आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जात होती. तेवढ्यात रियांश तिला पाठीमागून मिठी मारतो. अहो सोडा ना, जाऊ दे. आधीच खाली सगळेजण किती चिडवत होते आपल्याला, मला कसे तरीच वाटते. माझी गोड लाडाची बायको, आता या सगळ्या गोष्टींची सवय करून घे. आता असंच होणार आहे. आता आपलं लग्न, मग आपला हनीमून, मग आपलं क्यूट बाळ, मग असे सगळेजण चिडवत राहणार आहेत ना. एवढं काय लाजायचं आहे त्यात? रियांशचे बोलणे ऐकून पिहू रियांशकडे बघते आणि त्याच्या गळ्याभोवती तिचे हात गुंफून बोलते. अच्छा, म्हणजे मी लाजते. आणि तुमचं काय? तुम्हीसुद्धा लाजत होता ना मगाशी बाहेर? मी कुठे लाजत होतो? मी नाही लाजत. हो, मी आता हॉलमध्ये बघितले ना, जेव्हा भाऊजी तुम्हाला विचारत होते कसे प्रपोज केले, मग तेव्हा का गप्प बसला होता? तेव्हा सांगायचे होते ना सगळं. असं काय? म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही, मी सगळं काही घरी सांगितले तर चालेल ना? मी तुला कसे प्रपोज केले, मग आपली ती रोमॅन्टिक नाईट सांगू का सगळं? अहो नको, खरंच नको, पिहू घाबरत बोलते. ए वेडाबाई, या आपल्या पर्सनल गोष्टी आहेत, त्या कशा काय मी दुसऱ्यांना सांगू? जरी ते आपले घरचे असले तरीही या गोष्टी आपल्या दोघांमध्ये असतात ना. पिहू रियांशला मिठी मारून बोलते. पिहू,
मी आज खरंच खूप खुश आहे. आज मी घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती किती दिवसातून तरी खरा आनंद बघितलेला आहे. या घरात सगळेजण राहत होते खरे, पण माझ्या या स्वभावामुळे सगळ्यांनाच काळजी लागून राहिलेली होती. मी उगीच तुझ्याशी भांडत होतो. घरचे मला समजावत होते, तरीही मी त्यांचे ऐकत नव्हतो. मला आता खरंच त्या सगळ्या काही गोष्टींचा पश्चाताप होत आहे. मी नको त्या गोष्टींवरती इतका मोठा इश्यू केला असं मला आता वाटतंय. जयच्या गर्लफ्रेंडवरून मी प्रत्येक मुलगी सारखीच असते असं ठरवून मोकळा झालो. घरातील सगळेजणच आजी, मॉम, डॅड, शिव माझ्या चांगल्याचा विचार करत होते. नीट वागावेत की चिडचिड करू नये, मी लग्न करावे असे त्यांना वाटत होते. पण मी सुरुवातीपासूनच लग्नाला नाही बोलत होतो. मला कधी कधी गर्लफ्रेंडसुद्धा नव्हती. मी कधी मुलींच्या मागेसुद्धा जात नव्हतो. अहो, झालेल्या गोष्टी झाल्या ना, आता कशाला आपण उगीच झालेल्या गोष्टींवरती बोलायचे. आता आपण आणि आपलं प्रेम असंच कायम एकत्र राहील. मी तुम्हाला कधी सोडून नाही जाणार. मी आता तुमच्याशिवाय नाही राहू शकत. हो पिहू, आय प्रॉमिस. मी सुद्धा तुला आता कधी सोडून नाही जाणार. तुला आजपर्यंत जेवढे सुख मिळाले नाही तेवढे मी देण्याचा प्रयत्न करेन. राणीसारखे मी तुला सांभाळेन. अहो, राणीसारखं नाही सांभाळलं तरीही चालेल, पण मला फक्त तुमची साथ हवी आहे. मला फक्त तुम्ही माझ्या कायम सोबत हवे आहात. बाकी मला माझ्या आयुष्यात काही नसले तरीही चालेल. हो पिहू, मी तुझ्या आयुष्यात कायमच राहीन. दोघे एकमेकांना मिठी मारतात. बऱ्याच वेळानंतर पिहू रियांच्या मिठीतून बाहेर येते. अहो, आवरायला हवे. आपण आता घरी आहोत. घरच्या आणखीन चिडवतील. हो वेडाबाई, तू फ्रेश हो. तोपर्यंत मी बॅगमधले सामान वगैरे काढतो. पिहू आणि रियांश दोघेही फ्रेश होतात. रियांश बेडवरती बसून मोबाईलमध्ये काहीतरी करत होता. अहो, इथे काय बसलेला आहात? हा बेडवरती पसारा काय तुम्ही केलेला आहे? पटकन आवरा हे सगळेजण. रियांश पिहूचे बोलणे ऐकून तिरक्या नजरेने पिहूकडे बघतो. पिहू, आधी अजिबात माझ्यासमोर एवढ्या हिमतीने बोलत नव्हतीस आणि आता मला डायरेक्ट तू ऑर्डर देतेस? मी काय तुम्हाला घाबरत नाही. चला पटकन आवरा. बघा हे किती पसारा करून ठेवलेला आहे तुम्ही. हा पिहू बेडच्या जवळ जाऊन बाजूच्या टेबलवरचे सामान नीट ठेवत होती. तेवढ्यात रियांश पिहूला ओढून स्वतःकडे खेचून घेतो. पिहू रियांशच्या अंगावरती आता पडलेली होती. अहो, हे काय करताय? रोमांस करतोय माझ्या बायकोसोबत. अहो, ही काय वेळ आहे का? पिहू, रोमांस करायला वेळ लागत नसतं. बायकोसमोर दिसली की झाला रोमांस सुरू. अहो, आजकाल तुम्ही खूपच रोमॅन्टिक झाला आहात. कधी तर बिझनेसचे सुद्धा आता काम करत जावा. नाही ना होत काम. बायकोची सारखी आठवण येते. सारखं तिला असं मिठीत घेऊ वाटतं. मग कसं लागणार मन कामात? अहो, काहीही काय बोलताय तुम्ही? काम तर केलंच पाहिजे ना. घरचे काय बोलतील? बायको, हे असं असतं तुमच्या बायकांचं. टाईम दिला तरी ओरडायचं, नाही दिला तरी ओरडायचं. असू दे. महाबळेश्वरमध्ये आपण दोघे एकत्रच होतो ना. असं सारखं सारखं बायकोचा पदर पकडूनसुद्धा राहणं बरोबर नाही दिसत. माझी बायको, मी काहीही करेन. धन्य आहे मी तुमच्यासमोर. अजिबात तुम्ही माझं काहीच ऐकायचं नाही असं ठरवलेलं आहे ना. आहेच एवढी माझी बायको गोड, मग काय करणार ना. अहो, बाद झालं माझं कौतुक. आता सोडा मला, आवरू दे. बघा रूममध्ये किती पसारा झालेला आहे. पिहू, हा सगळा काही पसारा सीमा काकू आवरतील ना. आपण आपला रोमांस कंटिन्यू करूया. अहो, सोडा ना. रियांश हसत हसत असतेच इकडे पिहूच्या जास्तच जवळ येतो. पिहूला अजून आपोआप डोळे मिटते. रियांश हळूहळू आता तिच्या ओठांच्या जवळ येत होता. ओ शिट, आय एम रिअली सॉरी. खरंच मी चुकीच्या वेळी आलो. शिव दरवाजाजवळ येऊन पटकन त्याच्या डोळ्यांवरती हात ठेवून दुसरीकडे बघत बोलतो. तेच इकडे शिवच्या आवाजाने पिहू दचकून रियांशपासून दूर व्हायचा प्रयत्न करत होती. पण इकडे रियांशने तिला घट्ट कमरेभोवती हात घालून पकडलेले होते. त्यामुळे पिहूला उठताच येत नव्हते. रियांश रागाने शिवकडे बघतो आणि बोलतो, तू इथे काय करतोयस? अरे भाई, मी तुम्हाला सांगायला आलो होतो की आजीने तुम्हाला तिच्या रूममध्ये बोलवलं आहे. येतो, जा तू पुढे, रियांश बोलतो. हो, मग चला ना. शिवसुद्धा हसतच त्या दोघांकडे बघत बोलतो. शिव, येतो बोललो ना, तू हो पुढे, रियांश रागाने बोलतो. अरे हो भाई, मग चला ना. शिव जातच नाही. हे बघून रियांश रागाने शिवकडे बघतो आणि बोलतो, शिव. तेच इकडे रियांशने अजूनही पिहूला सोडले नव्हते. त्यामुळे पिहूला लाज वाटत होती.
ती कसं तरी बोलते. अहो सोडा ना. पिहू इकडे मात्र रियांशपासून लांब जायचा प्रयत्न करत होती. तेच वहिनीची अशी अवस्था बघून शिव बोलतो, भाई वहिनीला सोड. असं का तू मांडीवरती तिला घेऊन बसवलेलं आहेस? माझी बायको, मी काही करेन. भाई तुम्हाला एवढा रोमांस करायचा असतो तर रूमचा दरवाजा बंद करत जावा ना. तुम्हालासुद्धा डिस्टर्ब होणार नाही. तुम्ही रूमचा दरवाजा का ओपन ठेवता? उगीच आता माझ्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब झाले ना. शिव, मग तुला समजत नाही का? असं कोणाच्याही रूममध्ये पटकन यायचं नसतं ते. आणि येऊन पण मग फक्त सॉरी बोलायचं. याला काय अर्थ आहे? डिस्टर्ब तर मग होतच असते ना. आणि तुझी काही कामं असतात रे सारखी आमच्या रूममध्ये. हीच गोष्ट तुम्हाला कॉल करूनसुद्धा सांगू शकला असतास ना. हो जाऊ दे ना, प्लीज मला सोडा ना. पिहू रियांशकडे बघत बोलते. पिहूचे बोलणे ऐकून रियांश पिहूकडे बघतो आणि बोलतो, पिहू 2 मिनटे शांत बस. आणि तो परत शिवकडे बघतो आणि बोलतो, आणि शिव इथून पुढे असं उगीच जास्त महत्त्वाचे काम नसेल तर माझ्या रूममध्ये येत जाऊ नकोस, ओके? प्रत्येक वेळी चुकीच्या वेळी माझ्या रूममध्ये तू येत असतोस. भाई आता खरंच तू खूप चेंज झालेला आहेस. हो का? तुझी बायको आली की तू मला तुझ्या रूममध्ये सुद्धा येऊ देणार नाहीस? नाही बाई, तुमच्यासारखं मी रूममध्ये फक्त रोमांस करत बसणार नाही. जे काही असेल ते खुले. आणि घाबरायचे काय आहे? सगळेजणच करत असतात ना रोमांस. अहो तुम्ही दोघेजण हे सगळं काही काय बोलत आहात? प्लीज जाऊ दे ना मला. शिव, तुला काय म्हणायचं आहे? मी घाबरतो का? मी सुद्धा अजिबात घाबरत नाही. हो का भाई? मग सगळ्यांसमोर तू एवढा मगाशी लाजत का होतास? मी कसे प्रपोज केले हेच विचारले होते ना. ते सुद्धा तू मला सांगितले नाहीस. शिव, मी पिहूला कसे प्रपोज केले हेच तुला ऐकायचं आहे ना? तर मग ठीक आहे, ऐक. मी काही घाबरत नाही या सगळ्या गोष्टी सांगायला. मी ना रूममध्ये खूप छान डेकोरेशन केलेले होते आणि महाबळेश्वरचे पूर्ण घर सजवलेले होते. आणि मगच मी पिहूला माझ्या मनातलं सगळं काही सांगितलं. आणि नंतर मग रियांश सगळंच काही सांगत आहे हे बघून पिहू पटकन रियांशला थांबवत बोलते, अहो तुम्ही काय आता सगळे सांगणार आहात का? पिहूचे बोलणे ऐकून रियांश भानावरती येतो. तो काय बोलणार होता त्याची त्याला जाणीव होते. तेच इकडे शिवलासुद्धा समजले होते रियांशला काय बोलायचे होते. त्यामुळे शिवसुद्धा जोरात हसू लागतो. वहिनी डोंट वरी, त्याने नाही सांगितले तरीही मला सगळं काही समजलं आहे बरं का. चालू दे तुमचं, मी जातो आजीला सगळी काही गंमत सांगायला. शिव हसतच तिथून आजींच्या रूममध्ये निघून जातो. तेच इकडे पिहू रियांशला बाजूला करते आणि त्याच्याकडे रागाने बघू लागते. काय झालं पिहू? अहो आता तुम्ही भाऊजींना सगळं काही सांगणार होता ना, हो ना? पिहू, शिव कसा बोलत होता त्यामुळे माझ्या तोंडातून पटकन सगळं काही निघालं होतं. अहो मगाशी तर तुम्ही मला बोलला होता ना, या सगळ्या काही गोष्टी आपल्या पर्सनल गोष्टी असतात आणि या सगळ्या काही गोष्टी कोणाला सांगायच्या नसतात, आणि तुम्ही सगळ्या काही गोष्टी सांगत होता. अगं पिहू सॉरी, ते रागाच्या भरात झाले. ओके ठीक आहे, चला आता आजी बोलवत आहेत ना आपल्याला, आपण बघितलं पाहिजे त्यांना काय बोलायचं आहे ते. त्यांनी बोलवलं आहे म्हटल्यावर पटकन चला. आधीच तुमच्या भांडणामुळे खूप उशीर झालेला आहे. तिथे गेलो की आणखीन कोण काय आपल्याला बोलणार आहे काय माहिती. पिहू डोंट वरी, मी आहे ना. त्याचीच तर भीती आहे. म्हणजे काही नाही, आता चला लवकर पटकन. पिहू रागाने बोलते. पिहू आणि रियांश दोघेही आजींच्या रूममध्ये जातात. तेच इकडे शिवने आजींच्या रूममध्ये येऊन आजीला सगळं काही सांगितलेलं होतं. रियांश रूममध्ये येतो आणि बघतो तर शिव आणि आजी दोघेही मोठमोठ्याने हसत होते. रियांशलासुद्धा समजलेले होते की आता जे काही घडलं ते सगळं काही शिवने आजीला नक्कीच सांगितलेले आहे. त्याचमुळे हे दोघेजण असे हसत आहेत. अचानक आजींचे सुद्धा हसता हसता दरवाजाकडे लक्ष जाते. अरे तुम्ही दोघेजण या ना आतमध्ये. आजींचे बोलणे ऐकून रियांश आणि पिहू आतमध्ये येतात. रियांश रागानेच खुन्नस देत शिवकडे बघत होता. इकडे मात्र शिव तोंडावरती हात ठेवून हसत होता. आजींचं सुद्धा गालातल्या गालात हसणं सुरूच होतं. आजी हे काय सुरू आहे? तुम्ही दोघे एवढे काय हसत आहात? अरे काही नाही रे रियांश, आपला शिव काहीतरी मला सांगत असतो, तू नको त्याकडे लक्ष देऊस. काहीतरी म्हणजे माझ्याबद्दलच तो काहीतरी सांगत होता ना? नाही रे रियांश, जाऊ दे. मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं होतं, त्यासाठी मी तुम्हाला इथे बोलावलं आहे.
शिव, आता तू तुझं काम कर जा. आजींचे बोलणे ऐकून शिव तिथून बाहेर निघून जातो. तेच रियांश आणि पिहू दोघेही आजींच्या बाजूला बसतात. बोला ना आजी, काय झालं? पिहू विचारते. अगं पिहू, काही झालं नाही, फक्त मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. त्याआधी तुम्ही दोघेजण इथे माझ्या बाजूला बसा. रियांश आणि पिहू दोघेही आजींच्या बाजूला बसतात. पिहू, जेव्हा मी तुझं लग्न ठरवले ना, तेव्हा खरंच मला एक आशा होती की रियांश सुधारेल, तो तुझ्या प्रेमामध्ये पडेल, तू त्याला बदलवशील. आणि बघ, आज तसंच सगळं काही घडलेलं आहे. खरंच मला जे हवे होते ना तेच घडलं. पण मधल्या काळात कुठेतरी वाटत होतं की माझा निर्णय चुकलेला आहे. मी तुझं आयुष्य माझ्या रियांशसाठी खराब करून टाकते की काय, असं सारखं मला वाटत होतं. उगीचच मला माझ्या मनाला हुरहुर लागून राहिलेली होती. कारण जर खरंच रियांश शेवटपर्यंत बदललाच नाही तर, त्याचा स्वभाव नाही बदलला तर, त्याने तुला कधीच बायको म्हणून स्वीकारलेच नाही तर, मग तुझ्या आयुष्यात काय होईल, असा सारखा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होत होता. मी कुठेतरी रियांशला आणि तुझेसुद्धा चांगले करण्याचा विचार केलेला होता. त्यासाठीच तुमचे मी लग्न ठरवलेले होते. पण पुढे अशा घटना घडत गेल्या की माझ्यासुद्धा मनाला जास्तच भीती वाटू लागलेली होती. खरंच रियांश तुला स्वीकारणार नाही असं मलासुद्धा वाटू लागलेलं होतं. पण बघ, देवानंसुद्धा माझं ऐकलं आणि माझा रियांश बदलला. खरं तर या सगळ्या काही गोष्टींसाठी जास्तीत जास्त पिहू तू जबाबदार आहेस. पिहू, हे सगळं काही फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झालेले आहे. तू माझ्या रियांशला बदलवून टाकलेस आणि मला माझा रियांश पहिल्यासारखा मिळाला. पिहू, या सगळ्या काही गोष्टींसाठी थँक्यू सो मच. तुझे जितके आभार मानावे ना तितके खरंच खूप कमी आहेत. तू माझ्या रियांशला प्रेम म्हणजे नक्की काय असतं याची जाणीव करून दिलीस. मी जेव्हा तुला पहिल्यांदा भेटले होते ना, तेव्हाच मला तुझ्या डोळ्यामध्ये हे सगळं काही दिसलं होतं. आणि त्याचवेळी मी ठरवलेलं होतं, माझ्या रियांशचे लग्न फक्त तुझ्याबरोबरच होणार. कारण माझ्या रियांसाठी फक्त तूच परफेक्ट आहेस, त्यालाच तू चेंज करू शकतेस. आजी, तू तसे पिहूचे आभार मानतेस ना, तसे आजी मलासुद्धा तुझे आभार मानायचे आहेत. कारण खरंच तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे मला पिहूच्या रूपाने एक खरी जीवनसाथी मिळाली. खरंच आजी, तू म्हणतेस तसं पिहूमुळे मला माझ्या आयुष्यातल्या खूप काही गोष्टी समजल्या. कोण कसं असतं ते मला समजलं. त्या सगळ्या गोष्टींची मला खऱ्या अर्थाने जाणीव झाली आणि मला माझं खरं प्रेम मिळालं. रियांशसुद्धा डोळ्यामध्ये पाणी आणून बोलतो. तेच इकडे पिहू बोलते. आजी, मीसुद्धा तुम्हाला थँक्यू बोलेन. कारण मलासुद्धा खरं तर लहानपणापासून आईवडिलांचं प्रेम कधीच मिळालं नाही. पण तुम्ही माझे लग्न यांच्याशी लावून दिले. मला खरं तर यांचं प्रेम सुरुवातीपासून नाही मिळालं. पण आई, बाबा, आजी, मोठा भाऊ या सगळ्यांचं मला प्रेम मिळालं. तुम्ही सगळ्यांनी एका मुलीसारखी माझी खूप काळजी घेतली आणि तितकंच माझ्यावरती खूप मनापासून प्रेमसुद्धा केलं. आणि माझ्यासाठी आजी खरं तर ह्या सगळ्या काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या. माझ्यासाठी माझ्या नवऱ्याचं प्रेमसुद्धा महत्त्वाचं होतं आणि ते आता मला मिळालंसुद्धा आहे. मला आधी कधीच वाटले नव्हते की माझं आयुष्य इतकंसुद्धा सुंदर असू शकतं. मला इतकी छान फॅमिली मिळेल. मला लहानपणापासून वाटत होतं की मी आश्रमात राहिले, नंतर स्वतःला एकटी रूम घेऊन राहिले. माझं लग्न होईल की नाही हे सुद्धा मला माहिती नव्हतं. पण अचानक तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आला आणि माझं सगळं काही आयुष्य तुम्ही बदलूनच टाकलं. माझ्यासाठी तर आजी तुम्हीच माझ्या खऱ्या देव आहात. पिहू डोळ्यामध्ये पाणी आणून बोलते. पिहूचे बोलणे ऐकून रियांश आणि पिहू दोघेही आजींना मिठी मारतात. तिघांच्याही डोळ्यामध्ये आता पाणी आलेलं होतं. ते सगळेजणच खूप इमोशनल झालेले होते. पोरांनो, आता रडायचं नाही बरं का. आता लग्नाची तयारी सुरू करायची आहे. जोरात धूमधडाक्यात तुमच्या दोघांचंही लग्न झालं पाहिजे, समजलं का? हो,
आजींचे बोलणे ऐकून रियांश आणि पिहू दोघेही हसत बोलतात. बरं चला पोरांनो, जावा तुम्ही तुमच्या रूममध्ये जावा. प्रवासाने दमला असाल ना, थोडाफार आता आराम करा. आजींचे बोलणे ऐकून पिहू आणि रियांश दोघेही त्यांच्या रूममध्ये निघून जातात. संध्याकाळी 5 वाजून गेलेले होते. पिहू तिचे आवरून फ्रेश होऊन खाली हॉलमध्ये येते. खाली काहीतरी तिला दंगा ऐकू येत होता. बघते तर तिची मैत्रीण म्हणजेच अदिती तिच्या घरी आलेली होती. आदू तू? पिहू जोरातच ओरडते आणि पळतच जाऊन अदितीला मिठी मारते. दोघीही खूप दिवसानंतर एकमेकींना भेटत होत्या. त्या दोघींच्याही चेहऱ्यावरती तो आनंद भरभरून अगदी स्पष्टपणे दिसत होता. या मैत्रिणींना एकमेकींना भेटून बाकी सगळेजणसुद्धा आनंदाने त्या दोघींकडे बघत होते. आदू, तू इतक्या दिवसांनी इकडे बरी आज आलेली आहेस? आज तुझी कुठे वाट चुकली? आज तुला बरी माझी आठवण झाली गं. एवढ्या दिवसामध्ये तू मला अजिबात एक कॉल केला नाहीस, फोन केला नाहीस, मेसेज नाही आणि भेटायलासुद्धा आली नाहीस. कुठे गायब आहेस? तुला या मैत्रिणीला तू विसरलीस की काय? अच्छा पिहू, मी गायब आहे? मी कॉल केला नाही, मी मेसेज केला नाही, मी तुला भेटायला आले नाही. आणि तुझे काय गं? तू आलीस का मला कधी भेटायला? तू केलास का मला मेसेज? तू केलास का मला कॉल? अगं कधीतरी एक मेसेज तरी करायचा गं. हे सगळं काही जाऊ दे. तुझा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तरी मला तू सांगितलंस का या सगळ्या गोष्टींबद्दल? सॉरी आदू, सगळं काही अगदी विचित्रच घडलं. त्यामुळे मला तुझ्याशी काही बोलताच आलं नाही, तुला काही सांगताच आलं नाही आणि भेटायलासुद्धा जमलं नाही. पिहू, इट्स ओके यार. तू आता पूर्णपणे बरी झालेली आहेस ना, हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हो, पण आज कशी काय तुझी वाट चुकली का आदू? आज कशी काय या तुला मैत्रिणीची आठवण झाली आणि तू मला इथे भेटायला आलीस? अदिती आणि पिहू दोघीही बोलत होत्या. तेच इकडे निलिमा हसतच पिहूकडे बघते आणि बोलते, अगं पिहू, ती तुला घेऊन जायला आलेली आहे. निलिमा हे काय बोलत आहे हे पिहूला अजिबात समजत नव्हते. पिहू प्रश्नार्थक नजरेने निलिमाकडे बघत होती. तेच या सगळ्यांचे बोलणे हॉलमध्ये सोफ्यावरती बसलेला रियांशसुद्धा ऐकत होता. निलिमाचे बोलणे ऐकून रियांश पटकन सोफ्यावरून उठतो आणि निलिमाकडे बघत आश्चर्याने विचारतो, न्यायला म्हणजे? अरे रियांश, म्हणजे आता तुमच्या दोघांचेही लग्न होणार आहे ना. मग आता पिहूला तिच्या माहेरी गेलं पाहिजे ना. माहेरी जाऊन धूमधडाक्यात लग्न करून मग ती आपल्या घरी म्हणजे इकडे सासरी नांदायला येणार ना. हीच तर पद्धत असते ना. त्यामुळे अदिती तिला तिच्या घरी घेऊन जायला आलेली आहे. आता लग्न होईपर्यंत पिहू तू इकडे अजिबात येणार नाहीस. काय? रियांश थोडं मोठ्याने ओरडतच बोलतो. हो रियांश, लग्न करायचे म्हणजे सगळे काही रीतिरिवाज आपण पाळायला हवेत ना, आणि तसं सगळं काही केलं आहे ना. पिहू सुद्धा इथे राहिली आणि तू सुद्धा इथेच, मग काय मजा आहे हे लग्न करायला. त्यामुळे पिहू तिच्या माहेरी जाणार, तिथूनच ती लग्न करून आपल्या घरी येणार. अगं पण मॉम, हे सगळं काही करायची काय गरज आहे? ऑलरेडी आमचं लग्न झालेलंच आहे. मग पिहू तिकडे नाही गेली तरीही चालेल ना. नाही रियांश, ही एक रीत आहे. असं सगळं काही घडलंच पाहिजे, समजलं? निलिमाचे बोलणे ऐकून तेच इकडे पिहू आणि रियांश या दोघांचाही चेहरा पडलेला होता. कारण पिहू जर तिकडे गेली तर दोघेही एकमेकांपासून दूर होणार होते. रियांश रागात काहीच न बोलता त्याच्या रूममध्ये निघून जातो. रियांश असा अचानक निघून का गेला हे मात्र इकडे पिहूला चांगलेच समजलेले होते. तेच इकडे आजी पिहूकडे बघतात आणि बोलतात, पिहू जा बरं, बॅग भर जा. हो आजी, पिहू बोलते. खरं तर पिहूच्या मनामध्ये सुद्धा नव्हते, पण आता ती तरी काय बोलणार. पिहू रूममध्ये बॅग भरण्यासाठी जाते. पिहू रूममध्ये जाते तर रियांश रागात बेडवरती डोक्याला हात लावून बसलेला होता. रियांशला असं रागात बसलेलं बघून पिहू जास्त काही बोलत नाही. ती तशीच तिची बॅग भरू लागते. तेच पिहू बॅग भरत आहे हे बघून रियांश पिहूकडे बघतो आणि बोलतो, पिहू तू खरंच चाललेली आहेस का? हो, आता सगळेजण बोलत आहेत, मग मला जायला हवं ना. अगं पण पिहू, तुला माहिती आहे ना, मी नाही तुझ्याशिवाय राहू शकत. मी एक रात्रसुद्धा तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तू कुठेही जायचं नाहीस, तू फक्त इथेच राहणार, समजलं?
अहो पण घरच्यांना कोण सांगणार? घरच्यांचे पण आपण ऐकले पाहिजे ना. पिहूच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेले होते, कारण तिलासुद्धा रियांशला सोडून कुठेही जायचे नव्हते. पिहूलासुद्धा रियांशची खूपच सवय झालेली होती. पिहूच्या डोळ्यात पाणी बघून इकडे रियांश पिहूला घट्ट मिठी मारतो. आय लव्ह यू सो मच पिहू. मी तुझ्याशिवाय आता नाही राहू शकत. हे असं तुला माझ्याशिवाय राहावं लागत असेल तर मला हे अजिबात लग्न करायचं नाही. आपण जसे आहोत तसे ठीक आहोत, रियांश बोलतो. दोघेही रडत होते. रियांश बेटा, आजी रूममध्ये येत बोलतात. आजींचा आवाज ऐकून दोघे एकमेकांपासून दूर होतात. पिहू तिचे डोळे पुसते. पिहू, रियांश, आम्ही तुम्हाला अजिबात वेगळे नाही करत. फक्त थोडे दिवस, यामुळे तुमचेच प्रेम वाढेल. माणूस दूर गेला ना तर माणसाची किंमत समजते. अगं पण आजी, आम्हाला नाही दूर जायचं. आमच्या एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि आम्हाला याची किंमत आता समजलेली आहे. आम्ही इतके दिवस दूर होतो ना, आता कुठे एकत्र आलेलो आहोत तोपर्यंत तू पिहूला तिकडे राहायला पाठवत आहेस. रियांश, मी समजू शकते. आत्ताच तुम्ही दोघेजण एकत्र आलेला आहात आणि पिहूला आता मी तिकडे पाठवत आहे. पण थोड्या दिवसात तुमचं लग्न होईल. मग काय, पिहू कायमचीच आपल्या इथे राहील. मग काय हरकत आहे पिहूला थोडे दिवस तिकडे राहायला. नंतर पिहू आपलीच होणार आहे ना, ती याच घरात येणार आहे ना. ठीक आहे आजी, आपण तुझ्या मनासारखे करूया. पण आजी, आजची रात्र फक्त पिहू इथे राहू दे ना. उद्या मी स्वतःहून पिहूला तिकडे सोडून येतो. प्लीज आजी, फक्त आजची रात्र. बरं ठीक आहे. तुम्ही तुमच्या दोघांच्याही भावना मी नक्कीच समजू शकते. अदितीला मी आज जायला सांगते. शिव तिला तिच्या घरी सोडून येईल. पिहू आजची रात्र इथेच राहा. पण रियांश, उद्या तू स्वतःहून पिहूला तिकडे सोडून यायचं आहे, समजलं? नंतर आपल्याला लग्नाची तयारी सुरू करायची आहे. हो आजी, तू बोलशील तेच मी करेन. फक्त आज तिला इथे राहू दे. ठीक आहे, आजी बोलतात आणि तिथून निघून जातात. ते जिकडे पिहू हसतच रियांशला परत घट्ट मिठी मारते. दोघेही एकमेकांच्या मिठीत घट्ट राहतात. चला गाईज, आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल आणि आता लवकरच लग्नाची तयारी सुरू होणार आहे बरं का. त्यामुळे रोमॅन्टिक आणि लग्न घरात नक्कीच सहभागी होण्यासाठी तयार राहा.